नमस्कार. अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बटाटा पोहे. यासाठी मी 1 वाटी पोहे घेतलेत, 3 कांदे, 1 बटाटा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि शेंगदाणे. पोहे आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे. यातलं पाणी काढून 5 ते 6 मिनिटासाठी ठेवून देणार. पाहू शकता पोहे आता भिजलेत. कांदा, बटाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घेतलंय. आता कढईमध्ये तेल गरम करून शेंगदाणे तळून घेणार. पाहू शकता आता शेंगदाणे तळून झालेत. आता काढून घेते. बारीक चिरलेला बटाटा आता यामध्ये तळून घेणार. बटाटाही तळून झाला, आता काढून घेते. आता तेलामध्ये 1 चमचा मोहरी घातली, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आता गुलाबी झाला आहे. यामध्ये 1 चमचा हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घातले. आता सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी. आता भिजलेले पोहे यात घालून घ्यायचे. तळलेला बटाटाही घालून घ्यायचा. आता सगळं एकजीव करून घ्यायचं. याला 2 ते 3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. तर तळलेले शेंगदाणे मी यावरती घालून घेणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही. हलवून घ्यायचं आता याला. आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार. पाहू शकता पोहे आता तयार झालेत. थोडी कोथिंबीर घातली आहे वरतून. मस्त असे सुटसुटीत मऊ पोहे तयार झालेत. करून पहा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पोह्यावरती मी थोडंसं सुकं खोबरं किसून घातलंय. धन्यवाद.